तर हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नव्या ब्लॉगमध्ये गाईज. अशा आहे गाईज तुमचं चांगलं असणार गाईज. सकाळ सकाळी बघा काहीच टायर बियर ओके डायरेक्ट मस्त. आम्ही दोघं आपली हे घातला, ब्लेझर घातला, मायरा हे तर हातमध्ये चाललो आता. आज आपले कोण येणार, एक्झामिनर येणार आहे, त्यांना आपल्याला अटेंड करायचं आहे. एकदम स्थितीमध्ये सभ्य पोरग, एकदम सभ्य वाटतं की नाही. मी सभ्यचे हो मी कधी पण. चला भेटतो आता लगेच कॉलेजमध्ये तुम्हाला. आज आपला लास्ट डे आहे असं हार्डपेक्सचा. आज रिझल्ट म्हणजे आज रिझल्ट होणार ते जे पण प्रोजेक्ट आलेले ते. त्याला तर भेटतो तुम्हाला कॉलेजमध्ये. चला काही सगळे पोरं आपले आपले डायरेक्ट काय कॉलेज होऊन आलेले गाईज. सगळे काय खतरनाक दिसून राहिले गाईज. बघू शकता. हो भाऊ इकडे ना. अरे डायरेक्ट एक्झामिनर वाटरले का नाही मला खरं सांगा. वाटरले की नाही सगळे खतरनाक डायरेक्ट लुक करून आले गाईज. रोड क्रॉस करतो काय नेली तुम्ही बघू शकता काही सगळी तयारी वगैरे केलेली इथं. आता थोड्या वेळाने काय म्हणते एक्झामिनर्स येणार आहे आता. मग एक्झामिनेशन चालू होणार आहे थोड्या वेळाने. आता सगळी तयारी वगैरे झालेली. इकडं आमची पोरं कावाची मेहनत करते, पेपर्स वगैरे काढते. म्हणजे आता सगळे बोर्ड्स वगैरे लावले तुम्ही दिसू शकता. लगेच आम्ही सगळं प्रोसेस वगैरे करतो. इकडे बघा सगळे जे सेक्टर आहे ना त्यांचं म्हणजे मेडिकल सेफ्टी जे पण आहे ते पण त्यांचं ते लेवल लावलेले. म्हणजे तिथून इश्यू ते का सांगेन कुठं जायचं कुठं नाही. मग ते इथे येऊन बसन, बाकीचं आम्ही पुढचं बघून घेऊ काय करायचं. आता मला करू द्यावा दर्शक. मग तुम्हाला लक्ष तुम्हाला अर्जंट काम देवा भाऊ इथं उपस्थित झालेले काही. देवा भाऊकडून 2 शब्द ऐकू आपण. थांबा. नमस्कार. या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे डिपेक्सचं छान आयोजन करण्यात आलेलं आहे. आज ज्यांना जमेल 3 ते 5.5 डिपेक्स आहे आज 8 मार्चला सगळ्यांसाठी ओपन बघायला प्रोजेक्ट. सगळ्यांनी नक्की बघा. ज्यांना नाही जमलं त्यांनी पुढच्या वेळेस नक्की बघायला या आणि पुढच्या वेळेस पार्ट घ्यायचं ट्राय करा. आणि आता ABVP जॉईन करून जे आपलं परिषद आहे त्याच्यामध्ये सक्रिय राहा. धन्यवाद. मला ते आपली डीजे सिस्टीम चालू झाली काही चेक करायला पाठवलेलं होतं. आपली डीजे सिस्टीम ऑपरेटिंग साठी डीजे ऑपरेटर इट्स बीरू डीजे वाले सिस्टीम चालू आहे गाईज. फक्त पॉवर कट आहे. हा ती पॉवर पाहिजे आम्हाला. म्हणजे काल रात्री जनरेटर check येते केली. guys. जरा सिस्टीम मध्ये टू असं आवाज आला ना बिरुल पकडणार बस. माझं गाईज काम एवढंच आहे. हॅलो माईक चेक बस. बस फक्त बाकी काही चेक काम माईक चेक डायरेक्ट काम चालू आहे. जोरदार कार्यक्रम चालू आहे. अरे सगळे समोर येऊ बा ते मला शिवाय देईन म्हणून तू काय करतोय. सिस्टम लगेच तुम्हाला भेटतो. थांबा. फायनली माईक चेकला बोलवलंय मला. मी एक गाणं म्हणतो ते बघा बरं. माईक चेक. सत्य सामला मातरम वंदेतरम सुजला मला येत शीतला. गाईस तर सगळे इकडं टेस्टिंग चालू आहे बाईकची या सिस्टीमची. म्हणजे सगळ्याला आवाज वगैरे जातं का मी टेस्ट करून सांगू राहिलो त्यांना. टेस्टिंग माझ्याकडे नाही टेस्टिंग 1 मिलियन 2 मिलियन असं. अरे गाईस ते आवाज गेला पाहिजे सगळ्याला. मग माझ्याकडे एवढी जिम्मेदारी ते त्यांना सांभाळायची. टेस्ट चेकिंग करायला चालू आहे ते बघू राहिलं असतं. त्यामुळे ते चालू होणार 1 मिनिटात. तुम्हाला दाखवतो कशी टेस्टिंग करतात कशी शकते. आजुडानी नवीन एक आविष्कार केलं म्हणजे प्रोफेशन निवडलेले गाईस. ते येऊन डायरेक्ट प्रोफेशन नवीन वालं. आज काय तो काम गाईस सगळं खायचं प्यायचं गाईस येईल. एक्झामिनरला हा सांभाळणार आहे. ठीक आहे लय मोठी हे करतो. अरे गाईस थांबा एक्झामिनर आले ते बघा. ते वाले दिसते का ते एक्झामिनर. मी त्यांना घेतो गाईस. तर फायनली मी एक्झामिनरचे वेट करते तर थांबलेलो होतो. तर आपला नाशिकवरतून मोठा फॅन आलेला आहे गाईस. तो खूप बरं वाटला. त्याचं प्रोजेक्ट आलेलं आहे इथं. तर त्याचं नाव आणि कांचं प्रोजेक्ट आहे त्याचा. जरा 2 शब्द. माझं नाव छत्रराज पाटील आहे. माझं प्रोजेक्ट डिफेन्स मध्ये. मी बाऊचा बिग फॅन आहे भाई. सपोर्ट टू थँक्यू गाईस. याच्या स्टॉल नंबर कोणता तुझा? 208 ला लवकर व्हिजिट द्या. चला लवकर. बघू शकता आपले पोरं काय करू बाय गाईस. पोरं काय कामाला लागले बाय. एक मिनिट. अरे पोरं काय कामाला लागले बघू शकता गाईस. कॉलेजला काय असेल नाश्ता गाईस. आतापर्यंत किती विजिट किती आले रे? 60 आले भाई. काय 60 आले रे एक्झामिनर. 60 नाही मग 60 ना. 60 एक्झामिनर आलेली गाईस. 60 ने डायरेक्ट 60. आणखीन किती बाकी आहे? 60च बाकी आहे. आणखीन 60 बाकी आहे. येऊ राहिले तर थोड्या वेळात येऊन जाईल ते. थांबा गाईस. एक्झामिनर 1 मिनिट. ट्रॉली काय करते ती ट्रॉली बघू शकता तुम्ही गाईस. मागे त्याच्यात
पावर दिलेली आहे, या चाकाला पावर दिलेली आहे, मागच्या चाकाला. ए बाई, चालू कर रे थोडं, 1 मिनिट चालू कर, दाखव ना. ते तुम्ही म्हणत होते ना ती ट्रॉली कशासाठी, ते हे ट्रॅक्टरचं जे मागचं ते आपलं रोटावेटर चालतं का, त्या रोटावेटरचं तिथे त्याला पावर दिलेली बघा. म्हणजे ऊस वगैरे नेतो तुम्ही काहीतरी ट्रॉलीमध्ये वजा तिथे वाज धन्यवाद धन्यवाद. काही तुमच्यासाठी प्रोजेक्ट दाखवू राहिले काय बघू शकता आपले शेतकरी मुलं आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी प्रोजेक्ट बनवलेले आहे. म्हणजे जे ट्रॉलीमध्ये जास्त वजन वगैरे नेते ते वजन वगैरे ते मॅनेज करू शकतो. म्हणजे ट्रॅक्टर समोर उचलतं, कधी कधी तुम्ही बघितलं असेल जरा याच्यावरती, म्हणजे जेव्हा ढाळांवरती ट्रॅक्टर करतं तेव्हा समोरून उचलतं, तर ते ट्रॅक्टर समोरून उचलू नाही त्याच्यासाठी त्यांनी हे इनोव्हेशन केलेलं आहे. मोठं आहे एकदम, त्याच्यासाठी खूप मस्त प्रोजेक्ट वाटलंय मला. म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप विचार केलेला आहे. काहीच हे पीटीओ सिस्टम आहे ते हे बिकतात, आणि हे काय केलेलं आहे माहिती काय, त्यांनी गिअर बॉक्स सारखं इन्स्टॉल केलेलं आहे. तर म्हणजे ताकद जास्त भेटली पाहिजे, टॉर्क जनरेट जास्त झाला पाहिजे. एक खतरनाक प्रोडक्ट देखा गाइस इधर, का सांगू तुमको. मतलब आपण बघितलं असताना खूप मोठे मोठे ऍक्सिडेंट होते, त्याच्यामध्ये जेव्हा गाडी जाऊन टकरते तर डायरेक्ट ड्रायव्हरला इम्पॅक्ट पडतो, डायरेक्ट त्याचा डोकं हाड कशा आदळतं, डायरेक्ट कार्यक्रम होऊन जातो तिथं. पण यांनी काय केलं माहिती आहे का, त्या गोष्टीपासून त्यांनी प्रेरणा घेतली आणि तसंच प्रोजेक्ट बनवलेलं आहे. मी दाखवतो तुम्हाला प्रोजेक्ट, आणि ऐका त्याच्याकडून काय ते प्रोजेक्ट म्हणून. भैया 2 शब्द आमच्या गाईला सांग बरं, काय प्रोजेक्ट बद्दल. हे आमचा प्रोजेक्ट असा आहे, जेव्हा गाडीचा धडक होतो किंवा ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस समोरने जे बंप बसते, ते जे शॉक येते चेसिसला, ते शॉक चेसिसपर्यंत न जाता शॉक ऑब्झर्वर आणि हायड्रोलिक सिस्टीमने ते सगळं ॲब्झॉर्ब करून घेते. त्याच्यानी चेसिस पण सेफ राहते आणि ह्युमन लाईफला पण लई सेफ्टी प्रोव्हाइड होते. इकडे बघा, हे शॉक ऑब्झर्वर बसलेले, इथं एक बसलेले आणि मागं पण बसवलेले, सगळीकडून सेफ्टी डायरेक्ट, सगळीकडून डायरेक्ट. इकडे मागच्या साईडने पण आणि पुढच्या साईडने पण. आता दाखवतो जरा, पुढच्या व्ह्यू मी दाखवतो तुम्हाला कसं करता. आपल्याला नाश्त्याला काय डायरेक्ट इडली वाईस कसं खतरनाक स्टार्ट बनवलेले, डायरेक्ट इडली आणि डायरेक्ट सामार आणि चाय पी सगळे. थांबा मला तर दर्शक खातो मी, खूप नाश्त्याला भूक लागली हो गाईस. 6 वाजतापासून जागी मी, लगेच नाश्ता करा थोडं वेळ, लगेच 1 मिनिट गाईस नाश्ता झाला माझा, झाला. सगळे एक्झामिनर आलेले, सगळ्या एक्झामिनरला सगळ्या त्यांच्या पर्टिक्युलर डोम मध्ये पाठवून दिलेले. म्हणजे इधर जो पार्टी लागलेली राहते का, या पार्टीच्या नुसार त्यांना त्यांच्या डोम मध्ये पाठवण्यात आलेले. आणि आता आमचं काम तिथंच तर समाप्त झालेले. बोर आमची मस्त कूलर खाली बसलेले, हवा आता खतरनाक कुलराच्या खाली डायरेक्ट आमचे पोर हवा खात बसलेले, डायरेक्ट म्हणे बोट बिट घालून कुलरात नुकसान करू आलं आमचं इथं. काहीच तर सगळे पोरं इथे थंडी हव्या खात बसलेले, मसली तिकडं बाय नाही तर करीन, तू अलग अलग अड्डी बसली, सगळे बसले काहीच. इकडे पाहिजे ना जरसक थंड किती हवा आहे, थंडी काही इतकं थंड वाजवले बनवून ते जॅकेट घातलं. काही काय सांगू तुमचं, काय केलं माहिती काय, इडली होती खायला, एवढी इडली खाल्ली. इडली नव्हती गाईस, इडली होती का बरं, इडली होती गाईस, इडली नव्हती, इडली होती का. कसं वाटलं, बरं वाटलं का, हवा कशी उरली. लाईक करा, सबस्क्राईब करा बरं का आपल्याला, सगळं करा गाईस, सगळं शकता. एक्झामिनर आहे समोरचे उभायचे का, हे समोरचे एक्झामिनर आहे मध्ये. आता सगळ्या गटामध्ये एक्झामिनेशन चालू आहे, तुम्ही बघू शकता. इकडे एक्झामिनर त्यांचं मस्त एक्सप्लेनेशन चालू आहे एक्झामिनरसाठी सगळ्यांना. इकडे साईडला पण तेच चालू आहे. हे इकडे साईडला येऊ राहिले ते तू आहे का, ते इकडले ते वाले दिसते का, ते वाले सगळीकडे भेटणार. हे सगळं ट्रॉफी बिफी एक्झामिनरसाठी आणून ठेवलेल्या, एक्झामिनरच्या शाळेत त्यांना तसं ते ट्रॉफी वगैरे द्यायची, इथं सर्टिफिकेट ठेवलेली त्यासाठी. आणि सर्टिफिकेटवरती ना आधीपासून नाव वगैरे सगळं लिहून आलेले, म्हणजे डायरेक्ट घ्यायचं आणि द्यायचं बस विषय सांगू. नामदेव शेळके पूर्ण झालं. साठी मला किट दिलेली, मी नाही म्हणलो त्यांना तरी बळजबरी दिली. आता घेतो, आता काय करत होता मी नाही म्हणलो होतो, ते म्हणे जाऊ द्या तुम्ही एवढं काम केलेलं आहे म्हणून तुम्हाला किट दिली. त्यानंतर ही बॅग दिलेली आहे, आणि ही बॉटल दाखव इकडं, हे बॉटल दाखव बॉटल, आणि ही बॉटल पण दिलेली आहे. मी नाही म्हणलो होतं त्यांना, पण बळजबरी आता दिली, घेत होता तुम्ही पण. आता जाऊ द्या, आता डिपेक्सचा शेवट दिवस आहे. तर मग किट कशी वाटली तुम्हाला मला सांगा. माझ्या एक फोटो बिटो घेतो मी यासोबत, डायरेक्ट मस्त आहे का सगळं सामान त्याच्यात. आज जेवायला काय फायनली, आज VIP जेवण डायरेक्ट आपल्याला सलांड्रो, आंपिक्कल लोणचं, चपाती, त्याच्यानंतर काय रे राईस, आणि त्याच्यानंतर काहीतरी येलो काय म्हणते त्याला, आमरस नाही आमरस नाही हो, वरण आहे. त्याच्यानंतर हे काय शिरा आहे, पायनॅपल शिरा. त्याच्यानंतर ही पनीर, ग्रेव्हीवालं पनीर,
लवकरात लवकर जेवायला तुम्ही चला. बाय.